संबंध विचार करताना आणखी काही विचार आहेत ब्रह्माच्या जोडीला. तर ब्रह्म शब्दाचा अर्थ व्यापक असा होतो. ब्रह्मामध्ये बृहत जो शब्द आहे तो व्यापक असा अर्थ होतो. आता ब्रह्म व्यापक आहे असं समजून किंवा लक्षात घेऊन आम्हाला त्याचा उपयोग काय हा एक प्रश्न आहे. परमार्थामध्ये खूप जागरूक असा होता तर मी जे वाचतो मी जे ऐकतो त्याचा मला उपयोग झाला पाहिजे. आणि जो उपयोग झाला तर आपल्या जीवनाची क्वालिटी सुधारता आली पाहिजे. मी नेहमी सांगतो की परमार्थ हा जीवनाभिमुख असावा आणि आनंदाभिमुख असावा. दोन गोष्टी असल्या पाहिजे. जीवनाशी सोडून परमार्थात कार्य करायचं नाही आणि आनंदाचा विचार न करता परमार्थ नाही करायचा. म्हणून ब्रह्म व्यापक आहे असं जो आपण लक्षात घेतो. निरपेक्ष व्यापक. परमार्थामध्ये निरपेक्ष हा शब्दाचं खूप महत्त्व आहे. आणि निरपेक्ष हा शब्द जोपर्यंत समजत नाही आम्हाला ब्रह्माच्या संदर्भात तोपर्यंत ब्रह्माचं यथार्थ आकलन होणं ही गोष्ट मोठी कठीण आहे. आता आपण जेव्हा म्हणतो की ब्रह्म हे आनंदरूप आहे आणि निरपेक्ष सुखाला आनंद म्हणतात. ह्याचा अर्थ होतो की आनंदाला दुसऱ्या कोणत्याही विषयाची अपेक्षा नाही. निरपेक्ष अपेक्षा नाही. आपले जे सुखाचे विषय आहेत सर्वांचे त्या सुखाच्या कुठल्याही विषयाची त्या ब्रह्मरूप आनंदाला अपेक्षा नाही आहे. अशा पद्धतीने ते निरपेक्ष आहे. तसंच ब्रह्माला कुठल्याही इतर ज्ञानाची आवश्यकता नाही आहे असं ते निरपेक्ष ज्ञानरूप आहे. हे लवकर लक्षात येत नाही. ब्रह्मज्ञानरूप आहे हा शब्द लवकर नाही कळत. कसं असते आपलं जे संबंध व्यवहार चालतो जीवन चालतं ते वृत्तीज्ञानात चालतं. वृत्तीज्ञान शब्दाचा अर्थ असा होतो की आपल्या बुद्धीला जे ज्ञान होतं त्याला आपण वृत्तीज्ञान म्हणावं. आणि वृत्तीज्ञानात आमचे सगळे व्यवहार चालत असल्यामुळे त्या ज्ञानाच्या पलीकडे एखादं ज्ञान आहे किंवा त्याचं अधिष्ठान म्हणून आणखी एक ज्ञान आहे खरं ज्ञान आहे ह्याचा विचार आमच्या मनात येत नाही. म्हणून निरपेक्ष ज्ञान निरपेक्ष सुख निरपेक्ष अस्तित्व खूप मोठी गोष्ट आहे. असं आहे आपलं अस्तित्व आपल्या देहावर अवलंबून आहे असं सर्वांना वाटतं. आणि सर्वांचं म्हणणं असं आहे मी म्हणजे शरीर गेलं की मी जाणार. ह्याचा अर्थ असा होतो देहाचं अस्तित्व हे देहापुरतं मर्यादित गोष्ट खरी आहे. पण आत्मरूप जो मी आहे ब्रह्मरूप जो मी आहे त्या ब्रह्मरूप मीचं अस्तित्व शरीरापुरतं मर्यादित आहे. म्हणजे ते दोन शब्द खूप लक्षात ठेवा. अस्ति आणि सत दोन शब्द लक्षात ठेवायला पाहिजे. अस्ति म्हणजे आहे आणि सत म्हणजे आहेपणाने आहे. जरा शब्द विचित्र वाटतो. एखादी गोष्ट आहे आणि ती आहेपणाने असणं आणि नुसती असणं नामरूपाने असणं आणि आहे रूपाने असणं म्हणजे नामरूपात नसतानाच ते असणं असं जे काय आहे ते निरपेक्ष नापरूप निरपेक्ष अस्तित्व असं आपण त्याला सत शब्दाची व्याख्या करूया. आणि असं जे ब्रह्म आहे ते बी आहे अशी कल्पना आल्यामुळे किंवा असं ठाम निश्चय झाल्यामुळे आणि त्याला सहजता आल्यामुळे माझं अस्तित्व माझ्या शरीरावर अवलंबून आहे हे भ्रम राहत नाही. माझं ज्ञान मला होणारं ज्ञान आहे ते ज्ञान माझं ज्ञान आहे ते ज्ञान हे माझं स्वरूप आहे असं वाटत नाही. आणि ज्ञान नावाचं जे मूळ तत्त्व आहे दर्शित असं आपण म्हणतो त्याच्या आधाराने हे सगळे आपल्याला ज्ञान होतं. म्हणजे असणाऱ्या ज्ञानाच्या अधिष्ठानावर होणारं ज्ञान होतं. हे शब्द प्रयोग जरा विचित्र वाटतात. याचा अर्थ असा होतो की ज्ञानरूप जो मी आहे तो अखंड आहे आहे आणि आहे. असं नाही की मला एखाद्या गोष्टीचं ज्ञान झालं तरच मला ज्ञान आहे असं नाही आहे. ते ज्ञान न होताना सुद्धा ज्ञान आहे. थोडं एक उदाहरण लक्षात घेऊया समजून घेऊया. गाढ झोपेत आपल्याला स्वप्न पडतं आणि आपल्याला सर्वांना ठाऊक आहे की गाढ झोपेत जेव्हा स्वप्न पडतं तेव्हा आपल्याला काही कळत नसतं. गाढ झोप जेव्हा लागते तेव्हा काही कळत नाही आपल्याला. सर्वांचा अनुभव तोच आहे की गाढ झोप लागली होती मला काही कळलं नाही. अशा काही न कळण्याच्या अवस्थेत ज्याला काही कळणं आहे असं स्वप्न पडतं. याचा अर्थ असा होतो की ज्या अर्थी गाढ झोपेच्या अवस्थेमध्ये काही कळत नाही अशा अवस्थेमध्ये कोणतंही ज्ञान होत नाही अशा अवस्थेमध्ये स्वप्नाचं ज्ञान होतं त्या अर्थी ज्ञान होण्याची व्यवस्था आत असली पाहिजे. परमार्थ विचार असा आहे मी सातत्याने सांगतो. कृतीचा परमार्थ फार थोडा आहे विचाराचा परमार्थ फार जास्त आहे. आणि काय असतं माणसं जे असतात त्यांना काहीतरी केल्याशिवाय समाधान वाटत नाही. हे माणसाचं वैशिष्ट्य आहे. मी हे केलं ते केलं इतकं केलं तितकं केलं असं केलं तसं केलं वगैरे वगैरे अनेक करण्यामध्ये माणूस अडकून पडलेला असतो. आणि परमार्थ कृतीचा नाही आहे तर परमार्थ विचारांचा आहे. आता विचारीचं एक कृती आहे पण ती सूक्ष्म कृती आहे. म्हणून असं लक्षात घेतलं एक एक गोष्ट परमार्थाच्या संदर्भात की मी जो करतो ते परमार्थ आहे की नाही याचा आपल्याला अंदाज येतो. आणि तो जर नसेल तर कसा करायचा हे आपल्याला कळतं. आणि असं जर कळलं नाही तर एक भ्रम राहतो शिल्लक मी परमार्थ करतो आहे मी अध्यात्माचा अभ्यासक आहे मी साधक आहे वगैरे वगैरे असं हे भ्रम राहू नये यासाठी अनेक प्रकाराने विचारशास्त्र कार्य करून देतं आपल्याला. म्हणून गाढ झोपेत जेव्हा स्वप्न पडतं तेव्हा
स्वप्नातले पदार्थ करण्याची व्यवस्था गाढ झोपेत असते. आणि ती कोणती असते? तर आत्मरूप जो आहे, ज्ञानरूप आत्मा जो आहे, त्या ज्ञानरूप आत्म्याच्या अधिष्ठानावर आपल्याला अनुभव येतो स्वप्नातल्या पदार्थांचा. मग ते पदार्थ दिसतात असं वाटतं, ऐकतो असं आपण वाटतं, पण वास्तविक ते पदार्थ दिसणं शक्य नाही. त्याचं समजा एक लॉजिक आहे. समजा स्वप्नातले पदार्थ खरंच दिसत असते स्वरूपाने, तर ज्याला चष्म्याचा नंबर आहे त्याला चष्मा घातल्याशिवाय दिसलेच नसते. ते व्यवहारात आपण बघतो ना, एखादी गोष्ट दिसत नसेल तर चष्मा लावावं ते दिसते. मग स्वप्नातले पदार्थ खरंच जर असतील आणि असल्यामुळे त्यांचं ज्ञान होत असेल तर ते पदार्थ चष्मा लावल्याशिवाय दिसत नाही. ज्याला चष्म्याचा मोठा नंबर आहे त्याला दिसणार नाही. एवढं एक गोष्ट लक्षात येते की गाढ झोपेसुद्धा ज्ञानाची व्यवस्था आहे. मग त्यालाच म्हणतात मग अवस्थात राहायचा, की जागृतीतही तू आहेस, ज्ञानरूपाने आहेस, स्वप्नातही आहेस, सुषुप्तीत सुद्धा आहेस. काय तम अवस्थात येतात आपण म्हणतो, आणि 3 अवस्था जागृती, स्वप्न, सुषुप्ती आपल्याला पाठ असतं. पण आता गाढ झोपेमध्ये ज्ञान असेल कसं, स्वप्न तू असेल कसा, म्हणजे ज्ञान असेल कसं, ब्रह्म असेल कसं, हा विचार आपल्या मनात येत नाही. आणि याचं कारण आहे, मी काल बोललो त्या संबंधी, की परमार्थाला की आंतरिकता येऊन जाते. गणपतीची उपासना करताना हे सगळं म्हटल्याशिवाय उपासना होत नाही. म्हणून अवस्थात येतं, देहत येतं, गुणत्रयात येतं, वगैरे वगैरे असं म्हणायचं म्हणून म्हणणं वेगळं आणि समजून म्हणणं, आणि त्याचा माझ्या साधनाशी काय संबंध आहे हे समजून घेणं, लक्षात घेणं फार अपरंपार महत्त्व आहे या गोष्टीला. पण असं जे होत नाही तेव्हा मी म्हणतो अनेक भ्रम असतात आपल्याला. तसं मी देह आहे हा एक भ्रम आहे, मी अमुक अमुक आहे असा हा दुसरा भ्रम आहे, तसंच मी साधक आहे असा तिसरा भ्रम, आणि मग मी ब्रह्मज्ञानी आहे असा चौथा भ्रम. असे एकामागून एक भ्रम होत जातात. या सगळ्या भ्रमातून सुटका व्हायला हवी असेल तर यथार्थ चिंतन, त्याला म्हणतात परमार्थशास्त्राचं, हे यथार्थ चिंतन असायला पाहिजे. आमच्या सगळ्या संतांनी परमार्थशास्त्राचं यथार्थ चिंतन केलेलं आहे, आणि ते त्यांच्या अभंगात, ओव्यामध्ये, आर्यामध्ये जागोजागी आपल्याला दिसतं. आता काय आहे, संत म्हणजे नुसते आमच्यासमोर इमेज असते की ज्यांच्या हातात काही विणा आहे, तंबोरा आहे, ज्यांच्या हातात टाळ चिपळे आहेत, असे जे आहेत ते संत. अशी जी कल्पना असते ती कल्पना ताबडतोब झटकून टाकण्याची आवश्यकता आहे. संत तितकेच ज्ञानी असतात, एखादा पंडित असतो. आता हे आम्ही लक्षात जर घेतलं तर मग संतांच्या मागे जावं आणि संतांच्या आज्ञा पाळाव्या म्हणजे काय करावं याचा अंदाज येतो. आपला विचार असा चाललेला आहे की ब्रह्म जे आहे निरपेक्ष व्यापक आहे. आता मी जो आहे सपक्ष व्यापक आहे, शरीरा एवढा व्यापक आहे. जर आणि पुढे जाऊया, माझा व्यवसाय खूप व्यापक होता. आता आणखीन माणसाच्या भ्रमाची रांग कशी लागते ते एक बाब आहे. माझा व्यवसाय खूप व्यापक होता, माझी कीर्ती त्या मनाने जास्त व्यापक होती. अशा पद्धतीने माझ्या व्यापकतेचा संबंध जेव्हा माझ्या व्यवसायाशी आणि कीर्तीशी येतो त्यावेळेला आपलं फार मोठी चूक झाली असते, मोठी गल्लत झाली असते. म्हणून माझी जी व्यापकता आहे त्या व्यापकतेचा संबंध शरीराशी नाही, पैशाशी नाही, संपत्तीशी नाही, व्यवसायाशी नाही, कीर्तीशी नाही. आणि आपल्याला काय आहे, कळत न कळत कीर्तीची अपेक्षा असते आपल्याला. म्हणून भागवतात सांगितलं आहे की कीर्ती नावाची कन्या जी आहे ती भगवान श्रीकृष्णाबरोबर निघूनच गेली. आणि आता असं का वर निघून गेली, याचं हे कारण आहे, ज्यांना कीर्ती हवीशी वाटते ते कीर्तीला नको असतात. आणि मोठी अडचण तिकडं आहे, ज्यांना कीर्ती हवीशी वाटते ते कीर्तीला नको असतात, आणि कीर्ती ज्यांना हवीशी वाटते त्यांना कीर्ती नको असते. आणि अशामुळे कीर्ती नावाची कन्या जी आहे ती नेहमी तशीच राहिलेली आहे. आता ह्या सुभाषिताचा अर्थ असा घ्यायचा की कीर्तीचा हव्यास जो असतो तो हव्यास किंवा कीर्तीची अपेक्षा आणि कीर्तीच्या संदर्भातली तुलना, त्यासंबंधी निर्माण होणारी, काल जसा विचार केला तसे एक महत्त्वाकांक्षा, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या झटकून टाकल्याशिवाय यथार्थ साजरा होत नाही. आणि झटकून टाकायला माहीत पाहिजे हे नाही चांगलं, हे आपल्याला काढायचं आहे, हे चांगलं नाही, हे मला काढायचं आहे. आणि हे जर नाही जमलं तर मग परमार्थाचा मी अभ्यासक आहे बरोबर होऊन जातो. म्हणून निरपेक्ष व्यापक ब्रह्म आहे ह्याचा मला ह्या पद्धतीने उपयोग करून घेतला पाहिजे. ब्रह्म निरपेक्ष ज्ञानरूप आहे. आता दुसरी गोष्ट, आता इथे जमलेल्या सगळ्याला त्यांच्या पद्धतीचं किंवा त्यांच्या क्षेत्रातलं अपरंपार ज्ञान आहे, आपण म्हणू परफेक्ट ज्ञान आहे म्हणूया. हे बरोबर आहे, हे परफेक्ट ज्ञान व्यवहाराच्या बाबतीत असायला हवं हे शक्यच नाही. पण तेवढ्यामुळे मी ज्ञानी असा जर भ्रम होत असेल तर ते बरोबर नाही आहे. त्याचं कारण आहे ज्ञान अपरंपार आहे. एकच क्षेत्रातलं एक विशिष्ट ज्ञान असतं, परिपूर्ण ज्ञान असणं, हे अपरंपार ज्ञानाच्या दृष्टीने पाहिलं तर फारच काहीच नाही आहे. हे शंकराचार्यांची कथा सांगतात. भगवान शंकराचार्यांनी एक पाठ घेतला, 10 शिष्य होते, त्यांचा एक पाठ घेतला. पाठ शब्दाचा अर्थ फक्त ब्रह्मसंबंधी बोलायचं, ब्रह्म जीव जगत ईश्वर वगैरे, बाकी काही बोलायचं नाही.
असा जो असताना पाठ म्हणता एक सुंदर पाठ घेतला तासभर आणि सगळ्या शिष्यांच्या मनात आलं की आपले गुरु जे आहेत किती ज्ञानी आहेत, अफाट ज्ञानी आहेत, असं म्हणायच्या मनात आलं. हे शंकराचार्यांना कळलं की आमच्या शिष्याच्या मनामध्ये हा भाव निर्माण झालेला आहे. म्हणून सगळेजण नदीत गेले आंघोळीला आणि आंघोळी गेल्यानंतर शंकराचार्यांनी एक पळीभर पाणी काढलं नदीतलं आणि ते मला म्हणाले, ह्या नदीतल्या पाण्याच्या मानाने पळीतलं जेवढं पाणी आहे तेवढंच माझं ज्ञान आहे. आता भगवान शंकराचार्य असं म्हणतात, मग आम्ही काय म्हणावं हा एक मोठा प्रश्न, विचारणीय प्रश्न आहे. ह्याचा अर्थ असा होतो, ज्ञानाची व्यापकता जी आहे ही ज्ञानाची व्यापक निरपेक्ष असावी. आणि निरपेक्ष ज्ञान म्हणजे व्यवसायावर आधारलेलं ज्ञान किंवा आणखी कशावर आधारलेलं ज्ञान. हे जे ज्ञान आहे हे कशाचं तरी अपेक्षेने आहे. आणि असं जेव्हा असतं तर मी ज्ञानी आहे हा भ्रम निघून जातो आणि मी ज्ञानी ह्याच्याऐवजी मी ज्ञानच आहे हा जो एक वास्तव आहे परमार्थातला, हे परमार्थातलं वास्तव कळतच नाही आधी. मी ज्ञान असेल कसा, मी ज्ञानी आहे. इथं कुठे म्हणतो, मलाही लोक ज्ञानी म्हणतात, मी स्वतःला ज्ञानी समजतो. आणि असं असल्यामुळे मी ज्ञानरूप आहे हे मला कळत नाही. आणि एक अडचण आहे, ज्ञानरूप झाल्यानंतर ज्ञान मिरवायला वेगळा कोणी शिल्लक राहत नाही. ते परमार्थामध्ये काय आहे, खूप पंचायत आहे ना, करून घेतल्यावर तर, करून नाही घेतलं तर काही पंचायत आहे, छान चाललेलं असतं. म्हणून मी ज्ञानरूप आहे हे सांगायला शिल्लक राहत नाही कोणी. कारण ज्याने मी ज्ञानरूप असं म्हणायचं तो ज्ञानात विलीन झालेला असतो, सत्मध्ये चितमध्ये विलीन झालेला असतो. अशा पद्धतीत परमार्थाचा विचार केला जर शास्त्राचा तर बृहत्पणे ब्रह्म, बृहमणा ब्रह्मा हे जे काही शब्द बृह आहेत ते आपल्याला करतात. जे व्यापक असतं त्याला ब्रह्म म्हणतात. ब्रह्म सद्रूप चिद्रूप आनंदरूप आहे. आपण थोडा विचार काल केला. सत म्हणजे आहे, कालही आहे, आजही आहे, उद्याही आहे, असं जे असतं त्याला सत म्हणतात. चित शब्दाचा आपण विचार केला निरपेक्ष ज्ञान आणि आनंद शब्दाचा अर्थ विचार केला निरपेक्ष सुख. अशा पद्धतीने मग शेवटी काल आपण आणखी एक विचार केला की ब्रह्म अत्यंत सूक्ष्म आहे. किती सूक्ष्म आहे तर ज्ञानेश्वरांनी त्याचं वर्णन केलं की आकाशाच्या चालणीतून ते चालून घ्यावं इतकं सूक्ष्म आहे. आता सूक्ष्म जे असतं ते व्यापक असतं. पण मगाशी विचारतात जेवढं सूक्ष्म असतं तेवढं जास्तीत जास्त व्यापक असतं. जे स्थूल वस्तू असतात त्यांची व्यापकता कमी असते, सूक्ष्म वस्तूची व्यापकता जास्त असते. आणि असं जे व्यापक आहे ब्रह्म ते मी आहे असं कळावं यासाठी सगळी ब्रह्माची वर्णनं जी आहेत ही ब्रह्माची वर्णनं केलेली ह्या हेतूने आहेत. साधनेमध्ये मला त्याची मदत झाली पाहिजे ह्या हेतूने केलेलं आहे. म्हणून असं ईर्षा मत्सर स्पर्धा वगैरे हेवे दावे तुलना, आमच्या प्रपंचिकांना तुलनेचा एक मोठा शाप असतो. आणि ते तुलनेने आमच्या मनामध्ये पुष्कळ गोंधळ निर्माण होतो. नुसते आपल्या तुलना नसते, मुलांची तुलना, जावयांची तुलना, सुनांची तुलना, घरांची तुलना, वाहनांची तुलना, नाना तऱ्हेने तुलना आम्हाला त्रास देत असतात. आणि जेव्हा त्रास देत एखादी गोष्ट तेव्हा नियम आहे द्वितीयाद वै भयंभवती. जेव्हा दुसरं असतं काहीतरी, गाडीपेक्षा दुसरी आहे, घर माझ्यापेक्षा दुसरं आहे, मुलं माझ्यापेक्षा वेगळी आहेत, म्हणून द्वितीयाद वै भयंभवती हा सिद्धांत आहे. हा सिद्धांत नीट जर लक्षात घेतला तर आपल्याला भय हे दुःख असतं. ते दुःख जर मला नको असेल ते निर्भय झालं पाहिजे, ते निर्भय व्हायला पाहिजे. तर तिथे दुसरं दिसतं का म्हणे, जिथे दुसरं दिसतं तिथे तुलना असते, जिथे दुसरं दिसतच नाही ते तुलना नसते. असे कितीतरी बारकावे ह्या क्षेत्रात आपल्यासमोर आहेत. आणि सगळे बारकावे टिपत जायला एवढा वेळ आमच्यापासून नसतो. आणि मग आम्ही परमार्थाच्या नावाने जे काही करतो त्यात आम्ही आमचं समाधान मानून घेतो. आणि आपण म्हणतो असं आम्हाला एवढं शक्य आहे, याहून जास्त काही शक्य नाही आहे. आता शक्य नसतं असं नाही, करत नसतो एक मोठा भात असतो. अनेक साधक मला सांगतात नाम होत नाही, होत कसं नाही, तू करत नाहीस, हे त्याचं उत्तर आहे. अशा पद्धतीने साधनाभिमुख जो विचार आहे आणि आनंदाभिमुख जो विचार आहे तो आनंदाभिमुख विचार जपता यावा यासाठी परमार्थशास्त्र फार प्रयत्न करतं. म्हणून ब्रह्म व्यापक आहे, ते सूक्ष्म आहे, ते अज आहे, अजर आहे, अमर आहे, सद्रूप आहे, चिद्रूप आहे, आनंदरूप आहे इत्यादी पद्धतीने ज्ञानदेवांची पहिलीच उभी पहा. ओम नमो जे आद्या वेद प्रतिपाद्या जय स्वसमवेद्या आत्मरूपा. हे आत्मरूपाची लक्षणं सांगितली ज्ञानेश्वर महाराजांनी. ओम नमो जे आद्य, आत्मरूप कसं आहे, आद्य आहे. दुसरं कसं ओम नमो जे आद्या वेदात तेच सांगितलं आहे फक्त. आता पुन्हा एक फार चांगली सूचना आहे, सबंध वेदाचं तात्पर्य कशात आहे तर आत्मस्वरूप सांगण्यात आहे, ब्रह्म सांगण्यात आहे. बाकी वेदांचा प्रचंड पसारा आहे आणि फार मोठा पसारा असला तरी त्याचं तात्पर्य एकच आहे, ब्रह्म सांगणं. आणि नुसतं ब्रह्म सांगणं नाही, तू ब्रह्म असे सांगणं, हे वेदांचं उपनिषदाचं तात्पर्य आहे. इकडेच लक्ष दिलं नाही तर आमचे ब्रह्म वेद फार पुरातन काळाचे आहेत, हेच आहेत, वेद आमचे पाठ आहेत वगैरे वगैरे. हा जो पुस्तक आहे हा छान आहे, असावा, चांगला आहे, पण त्याबरोबर त्याचं तात्पर्य कशात आहे ते तुकोबारायला सांगितलं. वेद आनंद बोलला अर्थ हितुकाची साधला, विठोबाचे शरण जावे निजनिष्ठे नाम गावे. आता एका शब्दामध्ये तुकाराम महाराज वेदाचं तात्पर्य सांगतात.
त्याचा अर्थ असा होतो की वेद कितीही मोठे असले, गहन असले, दुर्बोध असले आमच्या दृष्टीने, ते त्याचं तात्पर्य जे आहे ते सर्व तात्पर्य संतांनी ओळखलं आहे. आणि ते तात्पर्य आमच्यासमोर संत ठेवतात. फक्त ते समजून घ्यायचं आणि त्याच्या मागे जायचं. तर या संताशी बजावे सर्वस्वेशी असं म्हणतात, त्याचं कारण हे आहे. म्हणून अजर अमर वगैरे वगैरे अनेक पद्धतीने आपण ब्रह्माचं वर्णन पाहिलं. आणि प्रत्येक वर्णनाचा हेतू आहे की मी जो स्वतःला समजतो शरीररूपी, बुद्धिरूपी, मनोरूपी, संपत्तीरूपी मी श्रीमंत असं जेव्हा मी म्हणतो, तर संपत्तीरूप मी त्याच्या नाचत असतो. मग असा जो मी आहे हा मी जो आहे तर अध्यस्त आहे. आणि अध्यस्थाचं अधिष्ठान जे आहे आत्मा, तो मी आहे, हा खरा मी, आणि बाकीचे मी खोटे आहे. आता असा विचार करत करत पुढे जर गेलं तर ॲप्लिकेशन ज्याला म्हणतात, परमार्थ शास्त्राचं ॲप्लिकेशन, वेदांत शास्त्राचं ॲप्लिकेशन, संत वाङ्मयाचं ॲप्लिकेशन. आणि ॲप्लिकेशनचा भाग आमचा जो दूर राहतो, तर ते ॲप्लिकेशनमध्ये साधना अभिप्रेत आहे. ॲप्लिकेशन नसेल तर साधना कुठली मग? असा विचार जर बरोबर आपण केला. मी अनेक वेळा सांगतो की साधकांच्या एक साधनेसंबंधी कल्पना असतात. त्यातली एक कल्पना अशी आहे की एक वेळ ठिकठिकाणी बसायचं, नाम घ्यायचं, तीर्थयात्रा करायच्या, व्रतवैकल्य करायचे, काही दानधर्म करायचे. असं झालं की आपलं साधन ठीक चाललं. असं जेव्हा म्हणता येतं अल्पसंतुष्टता इथे असते. जशी व्यवहारात आपल्याला अल्पसंतुष्टता नको असते, तशी अल्पसंतुष्टता परमार्थात मुळीच नसावी. पण नेमकं उलटं आहे. परमार्थात आम्ही अल्पसंतुष्ट असतो आणि व्यवहारामध्ये खूप खूप तरी संतुष्ट होईल अशी खात्री देता येते. पण हे सगळं जे जीवन आहे आमचं, ते जीवन बदलायची क्षमता, जीवनाला उंची आणि दर्जा देण्याची क्षमता परमार्थशास्त्रामध्ये, वेदांत शास्त्रामध्ये आहे, जर ती नीट समजावून घेतली तर. आणि अशा अर्थाने ब्रह्म नावाचा शब्द आहे, त्याचा आपण थोडा विचार केला. आता ब्रह्म आणि आत्मा हे दोन शब्द एकच आहेत. आता मग असे म्हणाल आपण, ओम नमो जयाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसमवेद्या आत्मरूपा, ही आत्म्याची विशेषण आहेत सगळी. कुठली हे तीन जी सांगितली आत्म्याचे विशेषण आहे. खरं आत्म्याला विशेषण नाही, हा, पण आपल्या समजुतीपत्र बोलायचं हे विशेषण आहेत तीन म्हणून. त्याचा आत्म्याला विशेषण शब्द शिल्लक होते. कारण विशेष म्हटलं की विशेष आला, जिथे दोन आले तिथे अद्वैत नाही, असे त्याचे फार सुंदर जंत्री झाले. म्हणून आत्मा आद्य आहे, ब्रह्म आद्य आहे. आता ब्रह्म आणि आत्म्यात एवढाच फरक आहे, जे शरीरामध्ये व्यापून राहिल्यासारखं वाटतं, शरीरापुरतं भरलेलं ब्रह्म असतं त्याला आत्मा म्हणावं. आणि शरीराच्या बाहेर अनंत भरून राहिलेला जो आत्मा आहे त्याला ब्रह्म म्हणावं. उलट सरळ करून घ्यायचं. शरीरात जे ब्रह्म व्यापून आहे त्याला आत्मा म्हणा, आणि सगळीकडे व्यापून जे ब्रह्म आहे त्याला आत्मा म्हणा. आपलं याला ब्रह्म म्हणा, त्याला आत्मा म्हणा. असं केलं म्हणजे आपली ब्रह्म आणि आत्मा ह्यात गल्लत होत नाही. अनेक ठिकाणी परमार्थशास्त्रामध्ये ब्रह्म आणि आत्मा एका अर्थाने वापरलेले आहेत. पण एवढं लक्ष केलं तर पद्धत कसं आहे, ओम नमो जयाद्या पण ब्रह्म आद्य आहे. आता आमच्या ह्याच्यामध्ये आद्य पुरुषाचा विचार करण्याची एक पद्धत असते. आमचा आहे देशमुख कुलवृत्तांत नावाचा आहे, त्यामध्ये एक आद्य पुरुषाचं नाव लिहिलेलं आहे. आता आद्य शब्दाचा अर्थ असा होतो, जो माहीत आहे तो आद्य. कारण माणूस अनंत वर्षापासून आहे, कित्येक हजारो वर्षापासून मनुष्य आहे. मग त्याचाच कोणीतरी परंपरेने मुलं, बाळाचं नातू काय काय चालत आले. मग आद्य पुरुष असेल कसा? आद्य काय तत्व आहे? एखादा पुरुष आद्य नाही, एखादं ग्रह ज्याला म्हणतात तो आद्य नाही. हा आद्य आहे ते तत्व की ज्याच्या सत्तेवरती, ज्याच्यापासून हे अनंत सृष्टी निर्माण झाली, असंच जग आहे, तो आद्य आहे. आणि असा जो आद्य आहे त्यांना आपण नमस्कार करतो, ओम नमो जयाद्या. आता माझा जो कुळ आहे त्या कुळामध्ये नावलौकिक बोलवण्याच्या दृष्टीने आद्य कोणाचं तुम्ही आहे. कसं काय थाट वाटला, बोलण्यातच थाट असतो. आणि असं असं थाट आहे तर दुसरं कोणी असं नाव माझ्यासारखं मिळवलेलं नाही आहे. आता हे काही आहे, हा जो खेळ चालतो आपला जीवनाशी, त्या जीवनाशी चाललेला खेळ एक तो पोरकटही असतो आणि शास्त्रशुद्ध अजिबातच नसतो. किती पद्धतीने स्वरूपाचा विचार करता येतो हा जर आपण नीट लक्षात घेतलं तर किती क्षुल्लक गोष्टीत आमचा वेळ फुकट जातो, किती क्षुल्लक गोष्टीत आमचं जीवन व्यर्थ जातं हे मला कळतच नाही. बरं, हा सगळा विचार चालला कशासाठी? पुन्हा माझ्या आनंदासाठी. आता एक फार मोठी गोष्ट आहे. हे सगळं जे चाललं आहे हे माझ्यासाठी आहे. मी कोणासाठी हे करायचं नाही आहे. म्हणून श्रीगुरूंसाठी माझ्या परमार्थ नाही करायचा मला. आता हे जर लक्षात आलं, देवासाठी परमार्थ नाही करायचा. तर मी परमार्थ केल्यानंतर जो देव आहे तो मीच होईन. आणि देव कसा आहे आत्ता सांगितलं तसा सगळा आहे. थोडं देव शब्दाचा विचार करूया, प्रासंगिक विचार आहे. देव शब्द जो आहे त्या शब्दाचा एक दिवा नावाचा धातू आहे. आता हा विचार केल्यानंतर आपण अनेक देव पाहतो. त्या प्रत्येक देवांच्या रूपामध्ये, नामामागे काय तत्त्व हे लक्षात घेतलं, त्याला नमस्कार करताना
आपण एका विशिष्ट देवाला नमस्कार करतोय, त्याचं असं नाव आहे, त्याचं असं चरित्र आहे, अशी लीला आहेत त्याच्या, इतके भक्त आहेत, हा तपशील सगळा निघून जाईल. म्हणून देव शब्दाच्या मागे दिव नावाचाही धातू आहे. आणि दिव नावाच्या धातूपासून काही शब्द तयार होत नाही का, म्हणजे दिवा ही देव आहे, दैवी आहे, दिव्य आहे, कितीक शब्द तयार झाले. आता हे जर नीट लक्षात घेतलं तर दिव शब्दाचा अर्थ ज्ञान असा होतो, दिव शब्दाचा अर्थ जाणणे असा होतो. मग देव शब्दाच्या मागे जे दिव नावाचा धातू आहे, त्या दिव नावाच्या धातू मागे आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल आवडतो की हे दिव नावाचा धातू आपल्याला जाणणं कळणं अशा अर्थाने. आता हे कसं होतं तर त्याचं उत्तर देऊया की दिव्याच्या प्रकाशात दिसतं आणि दिसलेलं ज्ञानाच्या प्रकाशात देवाच्या प्रकाशात कळतो. एक बारीक फरक आहे आणि हा बारीक फरक लक्षात घ्यायला आम्हाला सवयच नसते, वेळच नसतो. स्थूल गोष्टीत ज्याचं मन अत्यंत रंगलेलं आहे त्याला सूक्ष्म गोष्टीचा भेद घेताच येत नाही, असा नियम आहे. म्हणून जे ह्या प्रकाशात दिसतं, दिव्याच्या प्रकाशात जे दिसतं ते आत्मप्रकाशात कळतो. आणि असा जो आत्मप्रकाश आहे त्याला देव म्हणतात. असं देव शब्दात नीट लक्षात घेतला, शेकडो हजारो देव असू देत, त्याच्या कितीतरी मूर्ती असू देत, त्याचे किती नावं असू देत, विविध गावात पसरले असू देत, त्यांची मंदिरं लहान मोठी असू देत, काय वाटेल ते असू देत, आपल्या दृष्टीने जी मूर्ती आहे ती ब्रह्मरूप आहे. आणि ब्रह्मरूप ती मूर्ती असं समजून नमस्कार केला, वंदन केलं तर ज्ञानपूर्वक वंदन केल्यासारखं होतं, ज्ञानपूर्वक नमस्कार केल्यासारखं होतं, ज्ञानपूर्वक नाम घेतल्यासारखं होतं. ही सर्वात मोठी पंचायत आहे परमार्थामध्ये. लक्षात न घेता खरं त्यातलं बरोबर जे आहे ते न कळता आपण जेव्हा कृती करतो नुसती तर त्यातून आपल्या हाती काही फारसा लागत नाही. आणि मग हाती लागलंच तर कीर्ती असते. हे एक महान भक्त आहेत वगैरे वगैरे, यांनी इतकी पुस्तकं लिहिली आहेत, त्यांची इतकी प्रवचन झाले. त्या प्रवचनातसुद्धा आम्हाला अहंकार असतो बरं. एक ठिकाणी गेलो होतो प्रवचनाला, एका वक्त्याने माझी ओळख करून दिली आणि ओळख करून देताना यांनी यांची भारतात हजारो लहान मोठी प्रवचनं असं सांगितलं. मला फार राग आला की आंतरराष्ट्रीय प्रवचनकार मी असताना नुसतं भारतातलं प्रवचन त्यांनी का सांगावं. असं केल्यानंतर ते अहंकार जो आहे अहंकाराचा उफाड उभा राहिला. आणि असा अहंकार उफाड आल्यानंतर प्रवचनांचं काय करायचं, त्या पुस्तकांचं काय करायचं, हे तर गोष्टी पक्क्या लक्षात घ्याव्या. आणि लक्षात घेत शास्त्राचा अभ्यास केला व्यवस्थित तर त्याला कुठेतरी आपण बरोबर नेमक्या ठिकाणी जातो. आणि काही लक्षात घेतलं नाही तर रामकृष्णाने जे चाललं ते बरं चाललं आहे म्हणायचं. अशा पद्धतीने व्यवहारात जसे आम्ही काही अल्पसंतुष्ट असतो, जे चाललं आहे ते बरंच चाललं म्हणायचं. हे ठीक आहे, व्यवहारात चालू द्यायचं, पण परमार्थ अजिबात चालत नाही. जे चाललं आहे ते उत्तम नाही, याच्यापेक्षा आणखी कितीतरी गोष्टी करण्यासारख्या आहेत. हे लक्षात घेत परमार्थ केला तर मग त्याच्यातून काहीतरी निष्पन्न होतं, अन्याय तर होत नाही. मग देव आणि दिवा यातला फरक लक्षात गेला तर देव म्हणजे काय हे कळतं. देव म्हणजेच आत्मा, देव म्हणजेच ब्रह्म, अशी त्याची लगेच संगती लागते. आणि हे तीन नाही, ते तीन एकच आहेत असंही कळतं. म्हणून ते हे परब्रह्म विटेवरी असं आम्ही विठ्ठलाला म्हणतो. छान छान गोष्टी आहेत. विठ्ठल परब्रह्मरूप आहे का, त्याचं उत्पत्ती आहे. वीचा केला ठोबा, येड नामे विठोबा. वी म्हणजे ज्ञान, ज्ञानाचा पुतळा म्हणजे चित्तचा पुतळा. जिथं चित्त असतं तिथं सतत आनंद असलाच पाहिजे. आता हे सारखं डोळ्यासमोर असेल तर फार चटकन आपली प्रगती होऊन जाते, चांगली गती मिळते. आणि असं नाही झालं, आम्ही काही समजावून नाही घेतलं तर मग जे आहे ते ठेविले अनंत ते बेसीचे राहावे, चित्त असदावे असमाधान. तेवढं एक अक्षर मी ॲड करतो त्याच्यामध्ये. अशी जी काही परिस्थिती आहे, फार विचित्र परिस्थिती आहे. आणि ही विचित्र परिस्थिती हे एकच कारण असतं, आम्ही यथार्थ समजावून घेत नाही. म्हणून आत्मा आणि ब्रह्म आणि देव यातलं सगळ्याचं आपण हे जाणून घेतलं. आणि अशा पद्धतीने जाणून घेतलं, ते का जाणून घ्यायचं हे कळलं की आपण नुसतं ज्ञानाचा अभिमानी, शब्दाचा अभिमानी होत नाही. आणि जर शब्दाचा अभिमान निर्माण झाला, शास्त्राभिमान निर्माण झाला तर तिथे पुन्हा बाकीचे अभिमान परवडले. याचं कारण आहे, मला जर श्रीमंतीचा अभिमान असेल तो लोक म्हणतील तरी हा गर्वाने फुगलेला आहे. पण मला जर ज्ञानाचा अभिमान असेल तर लोक म्हणजे काय ज्ञानी पुरुष, सगळ्यांना हे जमत नाही. आता असं न जमल्यामुळे मला आणखीच बरं वाटतं, मग माझा अहंकार आणखी सुखावतो. ही जी काही होणारी गोष्टी आहेत बारकावे, फार बारकावे आहेत, सटल गोष्टी झाल्या म्हणतात तशा आहेत. आणि ज्या सटल गोष्टी जो समजावून घेतो, सूक्ष्म गोष्टी समजावून घेतो, तरल ज्याला म्हणतात त्या गोष्टी समजावून घेतो, त्याचा परमार्थ सोपा होतो. आणि असं जर समजावून घेत नाही परमार्थ महाकठीण होत असतो. त्यात आणखी एक गोष्ट, आता महाकठीण परमार्थ होऊन बसलेलं हेही कळत नाही. अच्छा, विलक्षण गुंतागुंत परमार्थ शास्त्रामध्ये आहे. म्हणून ब्रह्म, आत्मा, ईश्वर, आता देव हे समजावून घेतलं आपण. आता ईश्वर नावाचं तत्त्व समजावून घ्या.
नेहमी परमार्थ शास्त्रामध्ये ब्रह्म, ईश्वर, जीव, जगत याचा विचार केलेला असतो. या 4 गोष्टींचा जास्त विचार असतो. ब्रह्माचा विचार, ईश्वराचा विचार, जीवाचा विचार, दृश्यसृष्टीचा, जगताचा विचार. हे 4ची मीमांसा केल्याशिवाय ब्रह्मज्ञान पूर्ण होत नाही. म्हणून आपण ब्रह्माचा विचार केला, देवाचा विचार केला, आत्म्याचा विचार केला, हे तिन्ही एकच आहेत. आता विचार करू आपण ईश्वराचा. आता ईश्वर ही एक व्यवस्था आहे, शास्त्रकारांनी बसवून दिलेली घडी. म्हणून ईश्वर आहे याला प्रमाण काय, शास्त्र सांगतात त्यावरून. हा आता आपण तर्क लढू शकतो की ज्या अर्थी या सृष्टीचे सगळे व्यवहार बरोबर चाललेले आहेत, ज्या अर्थी ते गोल आहेत, अनेक ग्रह ते त्यांच्या कक्षेत व्यवस्थित फिरतात, सुनियंत्रित फिरतात, आम्ही आमच्या पद्धतीने स्पष्टीकरण करू. किंवा चुंबकीय क्षेत्र त्याच्यात परस्पर आकर्षण असल्यामुळे किंवा परस्पर नियंत्रण त्यांचं असल्यामुळे ते तसे फिरतात. पण हे एक नियंत्रण कोणामुळे आहे, हा जो विचार आहे पुढचा, तर ते ईश्वराचा आहे. आणि असा ईश्वर जो आहे तो सर्वज्ञ, सर्वसाक्षी आणि सर्व शक्तिमान असा आहे. आता ही शास्त्रकारांनी बसवून दिलेली घडी यावर लक्षात ठेवायचं की शास्त्रात सांगितलं ईश्वर आहे म्हणून ईश्वर आहे हे स्वीकारायचं. त्याला आव्हान देत बसायचं नाही. कशावरून आहे, केव्हा आहे, कोणा केवढा आहे, तो त्यांचा खरा का आमचा खरा, असे विचार काही करायचं नाही. तर ईश्वर हे एक शास्त्रकारांनी बसवून दिलेली घडी आहे. त्या घडीचा मला उपयोग काय. पुन्हा पहिला विचार आहे, मी ईश्वर आहे, नमस्कार केला, माझं काम संपलं असं नाही. ते ईश्वर नावाचं तत्व मी का स्वीकारायचं. तर त्याचं एक असं तो ईशान आहे. ईशान शब्द असतात सर्व नियंत्रण, सर्वाचं नियंत्रण करणार आहे. एक छोटासा प्रश्न विचारतो, नेहमी विचारतो मी कुठे जन्माला यावं हे मला विचारून झालं आहे का. मला कोणी विचारलं का तुला कुठे जन्माला घालू, मग कोणी विचारलं का, कोणी नाही विचारलं. मग पुरुष म्हणून का स्त्री म्हणून ते विचारलं नाही. मग ह्या कुटुंबात का त्या कुटुंबात तेही विचारलं नाही. ह्या जातीत का त्या जातीत तेही विचारलं नाही. ह्या धर्मात का त्या धर्मात हेही विचारलं नाही. ह्या घरात का त्या घरात हेही विचारलं नाही. तर ते एकही गोष्ट मला न विचारता माझा जन्म झालेला आहे. आणि असं जेव्हा आपल्याला कळतं त्यावेळेला माझा जन्म किती परस्वाधीन आहे हे आपल्याला कळतं. हे आमच्या लक्षात घ्यायची तयारीच नाही आहे. आम्ही हे सगळं गृहीत धरत होत ते बरोबर, हे बरोबर असं आहे, माझं नाव असं आहे, माझ्या कुळातला अमुक आहे तमुक आहे, हे ठीक आहे. पण संपूर्ण जन्म माझा परस्वाधीन आहे हे कळलं तर संबंध पुढचं जे जीवन आहे तेही परस्वाधीन आहे कळायला वेळ लागत नाही. हे याच्यासाठी चाललं, ही कटपट जी चालली म्हणून त्याला म्हणतात ठेविल्यानंतर तैशीच राहावे, चित्ते असावे असा हे समाधान. याचा अर्थ तुम्ही समाधानात राहायचा अर्थ तुमच्या महत्त्वाकांक्षेचे पंख छाटून टाकावेत असं नाही. हे परमार्थावर जे बेछूट आरोप केले जातात त्यातला हा एक आरोप आहे. तुम्ही जसं आहे तसं राहा, दरिद्री असाल तर दरिद्र राहा, आढाडी असेल तर आढळून राहा, शोषित असेल तर शोषितच राहा. अशा पद्धतीने विचार परमार्थाच्या माथी मारण्यामध्ये काही लोकांना मोठी धन्यता वाटते. असाच अर्थ नाही आहे की परिस्थितीने जसं तुला ठेवलं असेल त्या परिस्थितीत बदल करून घ्यायचा यथाशक्ती प्रयत्न करून शेवटी जो एंड रिझल्ट येईल, शेवट त्याचा जो परिणाम होईल ते परिणाम शांतपणे स्वीकारून राहा. आता हा जर त्याचा नीट अर्थ समजून घेतला तर मग असा आरोप परमार्थावर चुकूनच होणार नाही की तुमच्या प्रगती परमार्थाने थांबवून टाकले, बाकी सगळे देश पुढे गेले. याचं कारण आहे त्यांनी असा परमार्थ नाही केला, त्यांनी भौतिक गोष्टीकडे जास्त लक्ष. आता हे जे काही सगळ्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी पूर्ण अज्ञानमय आहेत, अज्ञानाच्या आहेत, त्यापेक्षा दुसरं अज्ञान नाही. म्हणून मी इतका परस्वाधीन आहे मला लक्षात आलं, मग मला स्वातंत्र्य कशात आहे. आता मी प्रॅक्टिस केली 30-40 वर्ष, किती काय मिळायचं मला त्यातून हे मला आधीच नियोजित होतं, तितकं मिळालं. अपरंपार कष्ट केले तुम्ही तुमच्या पद्धतीने परीने, तुमचे स्वतःचं ज्ञान वाढवत घेत अनुभव जो आहे तो अनुभवाच्या कक्षा वाढवीत तुम्ही किती प्रयत्न केले तर त्यातून जे निर्माण व्हायचं आहे ते तेवढंच आहे. याचं कारण सांगतो. एकाच वर्गात शिकलेले 61 विद्यार्थी असतात मेडिकल कॉलेजमध्ये. ते 60 जण ज्या आपापल्या क्षेत्रात उतरतात काम करायला, त्या सर्वांची जीवनं अत्यंत वेगळी असतात. सर्वांचा इन्कम ज्याला म्हणतो तो वेगवेगळा असतो. कोणी खाजगी प्रॅक्टिसमध्ये असतो, कोणी सरकारी नोकरीत जातो, कुणी डॉक्टर असू दे, IPS IAS वगैरे होतात. असा विचार केला आपल्याला तर ही सुद्धा गोष्ट जी आहे ते आम्ही म्हणतो की त्याला जर यश मिळायचं, किती मिळायचं, कसं मिळायचं हे आमच्या पूर्ण स्वाधीन नाही. मग कोणाचं स्वाधीन आहे, त्याची योजना आहे, त्या योजनेचं स्वाधीन आहे. आणि हे जर माझ्या लक्षात आलं तर मला व्यवसायाचा, त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा, कीर्तीचा, यशाचा कधीही अहंकार होणार नाही. हे त्याचं मूळ कारण आहे. हे सगळं लक्षात घ्यायचं कारण आहे. तुम्हाला हे नाकारायचं नाही आहे. तुम्ही कीर्तिमान आहात, तुम्ही अमुक आहात, तो वगैरे नाकारायचा उद्देश नाही. मी ते नाकारायचं नाही. पण एक लक्षात घ्यायची, हे कोणाच्या इच्छेने चाललं आहे.
मग त्यालाच म्हणतं ठेविल्यानंतर किंवा त्यालाच म्हणतात जैशी स्थिती आहे तैशाभरी राहे कौतुकुतुक आहे संचिताचे. आणि ह्या पद्धतीने विचार जर केला तर मग ॲक्सेप्टन्स नावाची गोष्ट आहे, फार मोठी गोष्ट आहे परमार्थामध्ये. ॲक्सेप्टन्स इतकं सगळं व्यवस्थित जसं केलं पाहिजे तसं केल्यानंतर, प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यानंतर, सगळे ॲव्हेन्यूज हे करून बघितल्यानंतर, उपरायतीने ते पडताळून बघितल्यानंतर किंवा त्याची दारं ठोठावल्यानंतर सगळं जेव्हा एंड प्रॉडक्ट असेल तर एंड प्रॉडक्ट असतो प्रारब्धाचा. आणि प्रारब्ध ईश्वराची व्यवस्था आहे. आणि ईश्वराची व्यवस्था तशी का आहे? आता मोठा प्रश्न आहे. माझ्या बाबतीत अशी का, त्याच्या बाबतीत तशी का? ते परमार्थाचा मोठा शाप आहे तुलना. माझ्या बाबतीत ईश्वराची अशी व्यवस्था का आणि त्याच्या बाबतीत तशी व्यवस्था का? हा असा जेव्हा आमच्या मनात प्रश्न येतो तर ईश्वर इम्पार्शल नाही, तो भेदाभेद करणारा असं त्याचा अर्थ. मग असं मी ईश्वराचं काय केलं होतं असं एक संतापून प्रश्न विचारला बिंबीच्या देठापासून. आणि त्याच्या उलट आहे, देवा मी तुझं इतकं केलं तरी माझं असं कसं? हे फार परमार्थात फजितीला पारावार नाही. जेव्हा मी तुझं इतकं केलं तरी माझं असं कसं, असं जेव्हा प्रश्न विचारतात तेव्हा मूळ प्रश्न निर्माण होतो, मी देवाचं केलं की देवाने माझं केलं? कोण कोणाचं करतो? मी देवाचं करतो का देव माझं करतो? असं ब्राह्मण सर्वभूतानी यंत्रारूढानी माया हे गीते श्लोक असं सांगतो की माझं जे नियंत्रण आहे सगळं, हे सगळं नियंत्रण त्यांनी केलेलं आहे. जन्म कुठे घालावा, मी मग सगळी यादी वाचली की यातली प्रत्येक गोष्ट माझ्या स्वाधीन नसताना जी जशी झाली तशी मी स्वीकारलं, मला गतीच नाही दिसली. ह्याचा अर्थ असा नाही की गरिबाच्या घरात जन्माला आलं की गरीबच राहावं असं मुळीच नाही. या गावात जन्माला तिथेच राहावं असंही नाही आहे. आता नाना तरा त्याच्यामध्ये कितीतरी स्वातंत्र्याचा भाग आहे. पण एक ओरिजिनल गोष्ट जी आहे की त्याच्या इच्छेनुसार हे सगळं घडलं ती तशीच आहे, त्याला तुम्हाला आव्हान देता येत नाही. असे विचार करत करत पुढे जर गेलो आपण तर ईश्वर जो आहे सर्वज्ञ आहे, सर्वशक्तिमान आहे आणि सर्वसाक्षी आहे. आता तो सर्वशक्तिमान आहे का म्हणायचं? एकच कारण आहे, सगळ्या जगाचं नियंत्रण त्याच्याकडे आहे. जगाचं नियंत्रण करणे सामान्य गोष्ट नाही. सर्वशक्तिमान याच्याशिवाय तत्वाशिवाय नेहमी लक्षात ठेवायचं, ईश्वर नावाचं तत्व आहे. ईश्वर नावाची कोणी मूर्ती नाही आहे. ईश्वर नावाची मूर्ती असताना अवतार म्हणतात. ते तनु चतुष्ट निरूपण नावाचा समर्थांचा समास आहे. त्याच्यामध्ये त्यांनी ब्रह्म, ईश्वर, सगुण, अवतार आणि मूर्ती असं 4 हे मानतात शिर्डी. आता हे वेगळा विषय येतो, पण आम्हाला समजून घ्यायचं असेल ईश्वर नावाचं तत्व, तर अवतार ईश्वराचे असतात. आणि अवतार ईश्वर झाले की तो त्याचं काम जे आहे, परित्राणाय साधूनाम विनाशायचं दुष्कृताम, हे काम तो त्याच्या पद्धतीने करत असतो. आणि त्याची मुदत संपली की तोही निघून जातो. आणि मागून आपल्याला भगवान श्रीकृष्णाचा अवतार संपला. त्यांनी गीतेच्या रूपाने आम्हाला सांगितलं की असं असं करा, हे करू नका, हे करा. आता एक प्रश्न आहे, भगवान श्रीकृष्ण माझी प्रायव्हेट ट्युशन घेईल का हो? तुम्हाला घराचे उत्साह केल का? असं करा, असं कसं काम करेल? भगवद्गीता आहे, ओपन आहे तुमच्यासाठी, प्रवचन कीर्तन चालू आहेत सगळीकडे, तुम्ही जाऊन ऐका. असं आहे, व्यवहारामध्ये माहीत नव्हतं हे कारण चालतं का हो? जिकडे तिकडे विचार आहे ना, माहीत नव्हतं. समजा मी पुण्यामध्ये आलो मुरगुडून आणि नो एंट्रीमध्ये माझी गाडी घातली, तिकडून पोलीस आला. मी सांगितलं, अहो मी मुरगुडचा आहे, तुमच्या पुण्यातले नियम मला काय माहिती? तर तो म्हणाला, ते माहीत करून घ्या, हे पावती फाडा. हे सारखा माहीत नसणं हा हे सबब चालत नाही, परमार्थात चालत नाही, इकडे व्यवहारासह चालत नाही. मी इन्कम टॅक्स नाही भरला, मग आलं एकदम लचंड सगळं. मग का मला माहीत नव्हतं? असं कसं माहीत नव्हतं? तुम्हाला माहीत पाहिजे. मग ही जशी इकडे माहीत करून घ्यायची व्यवस्था आहे, तर इकडे सुद्धा माहीत करून घ्यायची व्यवस्था आहे. तुम्ही कीर्तनाला जा, प्रवचनाला जा, भजनाला जा, तीर्थाला जा, सगळीकडे माहीत करून घ्यायची व्यवस्था आहे. ही सगळी व्यवस्था मी जाणून घेतलं, हे माणसाची जबाबदारी आहे. आणि माणसाला ते शक्य आहे, फार मोठी गोष्ट. हे सगळं जाणण्याची क्षमता फक्त माणसाला आहे, बाकी कोणाला आहे. म्हणून माणसाचा जन्म अद्भुत आहे, अपूर्व आहे असं म्हणण्याचं कारण आहे की मूळ जे तत्व आहे ते तत्व जाणण्याची क्षमता त्याच्यापाशी आहे. आणि ती क्षमता वापरण्याची ही क्षमता त्याच्यापाशी आहे. फक्त त्याचा उपयोग करून घेत नाही, हा मोठा प्रश्न आहे. आणि उपयोग करून घ्यायचा असेल तर त्याला जे मोटिवेशन लागतं, त्याला मोटिवेशनला मुमुक्ष म्हणतात, मुमुक्षत्व म्हणतात परमार्थामध्ये. ते जर तुमच्यावर नसेल तर मग ते तिकडे गाडी आपली जातच नाही. आणि मग थातूर मातूर परमार्थाला म्हणतात. थोडं इकडे केलं, थोडं इकडे केलं, जरा असं केलं, तसं केलं, असं काही ते होऊन जातं. आणि त्यातून कशाचं काहीच निर्माण होत नाही. हा बरोबर जर विचार तर बसला तर ईश्वर सर्वज्ञ आहे, सर्वसाक्षी आहे आणि सर्व शक्तिमान आहे. आता नवीन मोठीच्या मोठी साथ आहे, सगळ्या जगाच्या संदर्भातही त्याची व्यवस्था आहे. अशी का त्यांनी व्यवस्था केली?
असं आता कुणीच म्हणू शकणार नाही भारत की आमचंच असं का झालं आणि त्यांचं का नाही झालं. सगळ्यांचंच तसं झालेलं आहे. मग असं का झालं असेल याचा अर्थ असा होतो, संगती असेच होतात की सर्वांमध्ये असं काहीतरी पाप घडलेलं आहे की त्याचं प्रायश्चित्त माणसाला देणं आणि त्याला ठिकाणावर आणणं थोडं आवश्यक असतं. काय केवळ 2-5 लाख गेले जगातले म्हणजे लोकसंख्येत काय फरक पडत नाही, पण माणसं जागी होतात. 2-5 लाख काय अनेक साथीने अनेक लोक जातात, तो प्रश्न नाही आहे. संख्या कमी करणं हा हेतू नाही, तो लोक जागे करणं, थोडा अंतर्मुख होणं, थोडा विचार करणं. जे विचारी असतील ते विचार करतात, अंतर्मुख होतात आणि निदान आपल्यापुरता तरी बदल करून घेतात. भले राष्ट्र बदललं म्हणजे अशा मोठ्या गप्पा शहाण्या माणसांनी कधी मानून आज कधीही म्हणू नये. आपल्यापुरता आपल्याला बदल शक्य आहे. फार तर 4 लोकांना विचारलं सांगा असा असा बदल करा, त्यात आनंद आहे जे संतांनी केलं. असं शांतपणे विचार करत जावं आणि विचार करता करता आपला विचार सर्वज्ञ आहे, सर्वशक्तिमान आहे. तो कर्तृत्व अकर्तृत्व अन्यथा कर्तृत्व असा आहे, ही शक्ती त्याची आहे. आणि कर्तृत्व अकर्तृत्व अन्यथा कर्तृत्व असं जे ईश्वर नावाचं तत्व आहे त्याच्या जीवावर नियंत्रण आहे, पूर्ण नियंत्रण आहे. त्यामुळे जीवावर नियंत्रण आहे, माझ्यावर नियंत्रण आहे. कर्तृत्व एखादी गोष्ट जशी करायची असेल तर ठरवा, हे मला करायचं आहे त्याला कर्तृत्व म्हणतात. अकर्तृत्व नाही करायचं असेल तर करत नाही. आणि जर ठरली त्यापेक्षा वेगळी करायची असं म्हटलं असेल तर अन्यथा करतो, असंही होतं. तर ह्या प्रकारची शक्ती त्याची आहे. म्हणून ज्या वेळेला माझी एखादी गोष्ट माझ्या मनासारखी होत नाही तेव्हा का बरं होत नाही, त्याच्या योजनेत ते बसलो नाही. आणि हे जेव्हा कळलं त्याच्या योजनेत बसत नाही तेव्हा त्रास होत नाही. आणि ज्याला जमलं काही त्याच्यामध्ये ईर्ष्या निर्माण होत नाही, स्पर्धा निर्माण होत नाही, मत्सर निर्माण होत नाही. या सगळ्या गोष्टी माणसाच्या जीवनात अतिशय छळणाऱ्या आहेत. ईर्ष्या, स्पर्धा, मत्सर हे वेदावे त्या ज्या गोष्टी आहेत अतिशय छळणाऱ्या गोष्टी आहेत. माणसाला कळतही नाही ते. बरोबर असं आहे. हल्ली म्हणतात हे स्पर्धेचं युग आहे की ईर्ष्या असल्याशिवाय तुमची प्रगती होणार कशी. असा मोठा असा प्रश्न आढ्यतेने विचारला जातो. त्याचं उत्तर फार सोपं आहे. तुम्ही ईर्ष्या ठेवून तरी काय करणार. काम छान करणं, ह्या पलीकडे तुम्हाला ईर्ष्यातून काही करता येत नाही. दुसरं तुमचं जे काम आहे ते अधिक चांगलं करणं, जास्तीत जास्त चांगलं करणं हे तुमच्या हातात आहे, ते तुम्ही करा. म्हणून ईर्ष्या जेव्हा आम्ही धरतो तेव्हा त्यातून काही जास्त वेगळी निर्मिती होत नाही. उलट काय होतं, ईर्ष्या आम्ही धरतो जेव्हा तर दुसऱ्याकडे आमचं जास्त लक्ष असतं. एक मोठी पद आहे. मी जेव्हा समजा मी हॉस्पिटल होतं, समोर एक दुसरा दवाखाना अशी कल्पना करा. ती ईर्ष्या जर धरली तर माझ्याकडे किती पेशंट येतात आणि तिकडे किती जातात हा विचार होणार आहे. तिकडचं इकडे आला समजा एक दिवशी येणारच, त्याला काय कळतं आहे का. आणि माझा तिकडे गेला तरी तेच पुन्हा असं. अशा पद्धतीने हे जे परिणाम आहेत प्रॅक्टिस करा ना, पैसे मिळवा की जीवन चालवा छान, काय अडचण नाही. पण हे कशाला पाहिजे. पण त्याशिवाय माणसाचं भागत नाही आणि ह्यात काही ते चुकते हेही कळत नाही. आणि हे जेव्हा कळत नाही तेव्हा ईर्ष्येमध्ये स्पर्धेमध्ये आपल्यावर आपलं जेवढं लक्ष असतं तेवढं दुसऱ्यावर असतं. आता नवीन जगामध्ये तुम्ही बिझनेस जेव्हा करता, उद्योग करता तेव्हा दुसऱ्यावर लक्ष ठेवावं लागतं. त्यांची प्रगती कशी चालली आहे, कशाने चालली आहे, किती चालली आहे वगैरे वगैरे हे दुसऱ्यावर लक्ष ठेवा. पण ते व्यावसायिक दृष्टीने आहे, व्यक्तिगत दृष्टीने नाही आहे. आता हे खूप महत्त्वाचं आहे. तो जो समोरचा कोण आहे उद्योजक, त्याच्या उद्योगाशी माझं पर्सनल हे काहीच नाही, पर्सनल हे वाकडं काहीच नाही. फक्त तो जे काम करतो ते काम कसं केलं म्हणजे त्याला यश मिळालं आणि मी तसं नाही केलं म्हणून मला अपयश मिळालं, एवढा पुरतं मर्यादित राहिलं तर त्याचा उपयोग चांगला आहे. पण असं नाही केलं तर मग मोठी पंचायत आहे. असं बारीक बारीक विचार असतात, सूक्ष्म विचार असतात. ते करत करत वाटचाल जीवनाची करणं यामध्ये जीवनाची उंची आणि दर्जा सुधारण्याचा हे आहे, इफेक्ट आहे, परिणाम आहे. म्हणून नेहमी मी विचारतो परमार्थ जीवनाभिमुख पाहिजे आणि शास्त्र आनंदाभिमुख पाहिजे. 2 गोष्टी तर असल्याच पाहिजे. आणि असा बारीक विचार केला तर मग आपल्याला ईश्वर सर्वज्ञ आहे, सर्व साक्षी आहे. आणि मी काय करतो आतमध्ये हे माझ्या आधी त्याला कळलेलं असतं. ही मोठी एक पंचायत आहे. सर्व साक्ष म्हणण्याच्या अगोदर मोठी पंचायत आहे. म्हणून आम्ही जेव्हा मंदिरात जातो आणि घंटा वाजवून देवाला काहीतरी मागतो तर मी देवाकडे काय मागणार आहे हे मी मागण्याच्या आत त्याला माहीत असतं. त्यामुळे अर्थ असा होतो की देवळात जाऊन मंदिरात जाऊन त्याच्याकडे काही मागण्याची आवश्यकताच नाही आहे. कारण तू कशासाठी आला असता आधीच त्याला पाहिजे. मग कशाला तसं करायचं. पण तसं आम्हाला ती घंटा वडवून त्याला जागं केल्याशिवाय ते सगळे ते विधी पार पडल्याशिवाय आपलं चालतच नाही. त्याच्यामध्ये फार कसं काय हे चालतं, खाक्या चाललं कसं काय चालू झालं कोणामध्ये, त्याचं टिकलं कसं हे कळलं. माणसं सहज उथळ असतात, ते टिकलतं. उथळ गोष्टी ज्या असतात करायला सोप्या असतात, जे करायला सोप्या असतात ते टिकून राहतं. खूप जण त्याला भेटतात अनुयायी. म्हणून आपण लक्षात घ्यायच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या. म्हणून सर्वज्ञ, सर्वसाक्षी
सर्व साक्षी आहे तो, सर्व शक्तिमान आहे. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम करण्याची त्याची ताकद आहे. मग तसं तरी का करावं हे आपल्याला नाही कळत. ही आणखी एक व्यवस्था आहे. आता परवा आमच्या परिसरातले 2 लग्न झालेली जोडी बाहेर फिरायला गेले. त्यांचा दोन्ही गाड्याचा ॲक्सिडेंट झाला, 4 जण गेले. आता त्यांचं सुखाचं हे जे होतं एक परिमाण, असं काही हिंडत फिरत जायचं, आपलं आपलं सुख मिळवायचं. आता हे जे परिमाण होतं ते तसं काय झालं मग? देवाला पाहवलं नाही का ते त्यांचं सुख? असं एक गोष्ट. किंवा त्यांनी असं काय केलं होतं, आम्ही त्यांच्या वतीने प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर आहे कसं आहे, त्यांनी काय होतं ते त्याला माहिती. त्याला माहीत हे उत्तर जर आम्हाला स्वीकार झालं तर जीवन फार सुखाचं होतं. असं काय झालं त्याला माहीत. त्याला म्हणतात शरणागती. आमचं काय असतं, शरणागतीचं आमचे बहिरंग एक असं आहे की नमस्कार करणं शरणागती पहिली, डोकं टेकणं दुसरी, लांबून साष्टांग नमस्कार घात जाणं तिसरी, आणि तोंडाने म्हणणं मी तुला शरण आहे शरण आहे वगैरे. हे शरणागतीचे बहिरंग झाले. अंतरंग जो शरणाचा आहे तिचा तो असा आहे की टोटल ॲक्सेप्टन्स, अनकंडिशनल, कोणतेही कंडिशन न घालता त्यांनी जसं केलं आहे. माझं काम उत्कृष्ट करत असताना हा कायमचा आहे. माझं काम जे आहे ते मी माझं उत्कृष्ट करायचं, आणि ते केल्यानंतर ते काम करण्यासाठी जे ज्ञान मिळवायला पाहिजे ते मिळवायचं, ज्यासाठी जे जे करायला लागतं ते सगळं करायचं, आणि ते करत असताना जे जसं घडेल ते शांतपणे स्वीकारायचं. याला म्हणतात शरणागती. आणि शरणागती म्हणजे मग मला असं वाटायला असं काय हवं वगैरे वगैरे. मग त्याचा दुसरा अर्थ असा होतो, त्याच्या वाट्याला का आलं नाही, हे विचित्र आहे. सगळे परिस्थिती मोठी विचित्र आहे. आमच्या मुरगुडात झालेली गोष्ट आहे की एकाला एकच मुलगा होता, एक तो नदीत बुडून मेला. तर त्याने शोक करताना एक विचार केला, पलीकडे 4 होते त्यातला न्यायसाठी एक. आता असं जेव्हा होऊन जातं तेव्हा त्याची विकृती किती विकृती होऊ शकते यातून आपल्याला कळतं. आणि शरणागत जर असेल तर का नेलं बाबा, त्याची ज्याने दिलं त्याने दिलं, का दिलं असा नाही विचारलं. आणखी काय का दिलं त्यांनी मला असं तसं नाही विचारलं. का गेलं एवढं विचारायची तयारी. पैसे का मिळाले असं नाही, मग का गेले असं. ते कुठेतरी माणसाच्या विचारामध्ये गडबडी फार आहे. आणि एवढ्या गडबडी ठेवून जेव्हा सगळं चालतं आहे त्यावेळेला परमार्थाच्या नावाने काय होत असेल याचा विचार करायला हरकत नाही. आणि अस्सल परमार्थ काय असतो आणि तो नुसताच परमार्थ काय असतो, नुसता देखाव्याचा असतो असंही नाही. कशाला म्हणायचं तसं, देखाव्याचा नसतो, अज्ञानातून चालतो. अज्ञानातून चालणाऱ्या गोष्टी असतील त्याच्या तशाच चालू राहिल्या मग त्याचा अपेक्षित परिणाम जो होत नाही. आणि अपेक्षित परिणाम काय नेहमी सांगतो, आनंदाची डोळी, आनंदात रंग, आनंदाचे अंग, आनंदाचे. हे अशक्य वाटतं आपल्याला. आता दोह शब्दाचा अर्थ असा आहे, हे जे दुसरं जग आहे त्या जगाला ते दोहा असं म्हणतात, आनंदाची डोही. सगळं जग आनंद असं आहे. आमचं तसं मत आहे का, जग आनंद असं आहे असं मला वाटतं का? जगाला माझं चांगलं झालेलं भावत नाही, जे माझ्या वाईटावर टपलेलं आहे, जग फार निष्ठुर आहे, जग फार कठोर आहे. म्हणजे अशा पद्धतीने आम्ही जगाचा विचार करतो. ते म्हणतात आनंदमय आहे. आता केवढी विसंगती आहे. एक आम्ही असं म्हणतो ते तसं म्हणतात. पण आनंदाचं डोई, आनंदात रंग. आता त्याचा मी जो आहे आतमध्ये तोही ब्रह्मरूप आहे, आनंदरूप आहे. आणि त्यांचा माझा संबंध जो आहे तरंगरूपात येणार आहे तोही आनंदरूप आहे. जग आनंदरूप, तरंग आनंदरूप, मी आनंदरूप. असं तिन्हीकडे आनंदाशिवाय काहीही नाही असं जे तुकाराम महाराज म्हणतात. आनंदाचं डोही, आनंदाशी अंग, आनंदास. त्यांना म्हणण्याची हिंमत आहे, अवघाचे संसार सुखाचं खरीद, आनंदे भरीनं तीन लोक. याचा अर्थ सगळा संसार सुखाचा करतात असं नाही, त्यांना सगळीकडे सुख दिसतं. विपरीत अर्थ नाही करायचा. नाही तर आनंदे भरून 3 लोक अशी प्रतिज्ञा केली, जगात आनंद कोणी दिसतच नाही, अशा आम्ही तसा अर्थ केला तर असं नाही. त्यांना सगळीकडे आनंद भरलेला दिसतो कोणत्याही परिस्थितीमध्ये, त्यांचा आनंद धक्का लागत नाही. असं शांतपणे विचार केली तर मग ईश्वर नावाचं तत्त्व जे आहे ते ईश्वर नावाचं तत्त्व शास्त्रकारांनी बसवून दिलेली घडी. नेहमी मी परमार्थ शास्त्राच्या बाबतीत बोलतो, इट्स अ सिस्टीम. नो द सिस्टीम, यूज द सिस्टीम, गेट रिझल्ट अँड फॉरगेट द सिस्टीम. हे परमार्थाचं लक्ष नाही ठेवलं तर सिस्टीमला अपघात करण्याची प्रवृत्ती निर्माण होते. म्हणून डोंट शूट होल्स इन द सिस्टीम. हे खूप सांगावं लागेल की सिस्टीमला तपासत बसलं का, असं का तसं का, असं कशावरून तसं कशावरून. उपयोग करा, वापरा, त्यातून परिणाम आहे तो परिणाम घ्या, सोडून द्या. जे सोडूनच द्यायचं आहे त्याचं इतकं तपासायचं कशाला, कारण उपयोग झाला की काम संपलं की सोडून द्यायचं. मग आम्ही व्यवहारात तसं करतो. बरं, मला डॉक्टर सांगतात एक्सरे काढून आणा, आम्ही ते रजिस्टरकडे जातो, निमूटपणे ते सांगेन तिथे उभं राहतो. आम्ही यंत्र तपासतो का, ते यंत्र कसं तयार केलं आहे, कुणी तयार केलं आहे, त्यात एक्सरे नसेल कशावरून काही तपासा, निमूटपणे उभं राहतो.
काय चित्र येईल त्याचं एक पत्र देतो, ते घेतो, डॉक्टरांकडे जातो. मग यंत्र जसं तपासत नाही आणि तिथे आम्ही काही चौकशा करत बसत नाही. अगदी त्या पद्धतीने सिस्टीम हीच आहे सिस्टीम, ही जे डायग्नोस्टिक सिस्टीम आहे. मग तसा ह्याचा उपयोग जर करून घेतला तर फार सोपं होऊन जाईल. पण त्याला आव्हान देत बसायचं शास्त्राला, सिस्टीमला आव्हान द्यायचं हे बरोबर नाही. त्याला श्रद्धा असं म्हणतात. सिस्टीमवर श्रद्धा असणं ही श्रद्धा आहे. अशा पद्धतीने परवाचं असं यथार्थ चिंतन केलं तर बघ, ब्रह्म म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, ईश्वर म्हणजे काय, उद्या आता जीव म्हणजे काय ह्याचा विचार करूया. थांबूया. हरिओम.